मोठागाव आणि देवीचा बळा दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने सालाप्रमाणे आमच्या गावदी मातेचं म्हणजे लोटाई मातेचं यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते। सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त आम्ही सालाबाद प्रमाणे एक कुस्त्यांचे जंगी सामने या मोठा गाव आणि देवीच्या बळाच्या माध्यमातून या गावामध्ये भरवले जातात। इथे या कुस्त्यांना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटू ते भाग घेत असतात, त्याचप्रमाणे महिला भाग घेत असतात। मी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की त्या लोक सर्वजण या कुस्त्यामध्ये भाग घेऊन, कारण त्यांना आपण एक व्यासपीठ दिला पाहिजे। त्या लोकांनी आपली संस्कृती टिकली पाहिजे। आपण राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर या ग्रामीणमध्ये कुस्त्या भरवल्या जाते, कारण आपला पारंपरिक हा आपला कुस्तीचा खेळ आहे आणि तो म्हणजे ग्रामीणमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर याचं आपण कौतुक करत असतो। आणि इथे मोठ्या गावामध्ये तुम्ही बघत असाल अनेक महाराष्ट्रातले तमाम कुस्तीपटू भाग घेत असतात, त्याचप्रमाणे महिला आहे। आणि मी मनापासून या सर्व कुस्तीपटूंचा असेल, भाविकांचा असेल म्हणून या यात्रेला ज्यांनी भाग घेतला, आमचे सर्व इथे पदाधिकारी आहेत, एकनाथ म्हात्रे, सुरेश मोरे आहेत, हे सर्व आणि आमचे अध्यक्ष माननीय पुंडलिकशेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक कुस्त्या भरवल्या जातो। मोठागाव गावदेवी देवीचा पाडा यात्रेच्या निमित्त गावदेवी मंदिर संस्थांच्या माध्यमातून माजी महापौर पुंडलिकजी म्हात्रे अध्यक्ष जे आहेत व आमच्या ग्रामस्थ राजेशजी मोरे असतील, मी स्वतः व आमचे इतर ग्रामस्थ मंडळ असेल यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मातीचे खेळ म्हणजे कुस्तीच्या खेळाची परंपरा जपण्यासाठी दरवर्षी या कुस्त्या आयोजित केल्या जातात। आज देखील आपण बघाल तर सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागातून इथे मोठ्या प्रमाणात खेळाडू आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी महिला खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत। अशा पद्धतीने हे मातीतल्या खेळाची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे होत आहे। आपण बघितलं असेल तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सगळ्यांच्या कुस्त्या आज या मैदानात होत आहेत आणि भविष्य काळामध्ये ही परंपरा जपण्यासाठी, हे कुस्तीचे खेळ जपण्यासाठी मोठागाव ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट ही सज्ज आहे।